नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण मॅथमॅटिकल मेथड या टॉपिकमध्ये आपण स्केलर क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी, नंतर टाइप्स ऑफ वेक्टर्स, त्यामध्ये इक्वल वेक्टर, अपोजिट वेक्टर, नल वेक्टर, पोझिशन वेक्टर, रिझल्टंट वेक्टर, आपण या सर्व गोष्टी शिकलेल्या आहेत पाठीमागच्या पिरियडमध्ये. तर आज आपण वेक्टर ऑपरेशन मध्ये ऍडिशन ऑफ वेक्टर्स. आता ऍडिशन ऑफ वेक्टर काय आहे? दोन वेक्टरची बेरीज कशी होते? कारण आपण मागच्या लेक्चर सांगितलेलं आहे या ठिकाणी स्केलर क्वांटिटी मध्ये आणि वेक्टर क्वांटिटी मध्ये दोन्ही मला फरक सांगितला आपल्याला. आता ऍडिशन ऑफ वेक्टर्स व्हेन, आता पहिली कंडिशन काय वेक्टर ऑफ ऍडिशन मध्ये किंवा ऍडिशन ऑफ वेक्टर मध्ये पहिली कंडिशन अशी आहे, व्हेन टू वेक्टर्स आर पॅरलल, म्हणजे हा ए वेक्टर आहे, हा दुसरा बी वेक्टर आहे. When two vectors are parallel, then their resultant vector, हा resultant vector आहे दोन्हीचा, resultant vector has magnitude equal to the algebraic sum of magnitude of the given vectors and direction is same as that of the given vectors. म्हणजे काय असेल, हा ए वेक्टर आहे, हा बी वेक्टर आहे, या दोन्ही वेक्टरची डायरेक्शन सारखीच आहे. आपण इक्वल वेक्टर पण पाहिलेलं आहे, पण त्याचं मॅग्निट्यूड पण सारखं आहे आणि डायरेक्शन पण सारखी आहे, त्याला आपण इक्वल वेक्टर म्हणतो आपण. सो इन दिस केस देयर आर ए वेक्टर अँड बी वेक्टर, दे आर पॅरलल वेक्टर्स. हिची डायरेक्शन सेम आहे, दोन्हीची. आणि तेच आपण ऍडिशन ऑफ वेक्टर मध्ये काय सांगतोय, when two vectors are parallel, हा A वेक्टर आणि B वेक्टर they are parallel, then their resultant vector म्हणजे हा R वेक्टर आहे, has magnitude is equal to algebraic sum of A vector and B vector. म्हणजे काय, algebraic sum of magnitude of given vectors and direction is same as that of the given vector. So these are the addition of vectors आपण त्याला म्हणतो. म्हणजे काय आहे, दोन, हा ए, आपण जर असं कन्सिडर केलं या ठिकाणी, हा ए वेक्टर आहे, दुसरा बी वेक्टर आहे, दे टू आर द गिवन वेक्टर्स, डायरेक्शन इज सेम, मॅग्निट्यूड इज डिफरंट. आपण ए वेक्टरचं मॅग्निट्यूड 7 मीटर आहे, 7 मीटर्स. बी वेक्टरचं मॅग्निट्यूड किती आहे, 2 मीटर्स आहे, 2 मीटर मॅग्निट्यूड आहे बी वेक्टरचं. आपण ऍडिशन करतोय, काय करतो आपण, आर वेक्टर इक्वल टू ए वेक्टर प्लस बी वेक्टर म्हणतो आपण. कारण आपण त्या लॉ मध्ये पाहिलं आहे ऍडिशन ऑफ वेक्टर मध्ये, व्हेन टू वेक्टर्स आर पॅरलल देन देयर रिझल्टंट वेक्टर हॅज मॅग्निट्यूड इज इक्वल टू अल्जेब्रिक सम ऑफ मॅग्निट्यूड ऑफ गिवन वेक्टर अँड डायरेक्शन इज सेम एज दॅट ऑफ द गिवन वेक्टर्स. म्हणजे आर वेक्टर इक्वल टू ए वेक्टर प्लस बी वेक्टर. मग ए वेक्टरचं मॅग्निट्यूड आपल्याला माहिती आहे किती आहे, 7 मीटर आहे. बी वेक्टरचं मॅग्निट्यूड आपल्याला माहिती आहे 2 मीटर आहे. मग हा आर वेक्टर किती असेल, 7 + 2 असेल, म्हणजे 9 मीटर असेल. सो दीज आर द रिझल्टंट ऑफ दिस टू वेक्टर. सो दीज आर द वन ऑफ द केस व्हेन टू वेक्टर दे आर पॅरलल टू इच अदर्स. दोन्ही वेक्टर पॅरलल असतील आणि डायरेक्शन सेम असेल. सो कंडिशन इज आर वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर प्लस बी वेक्टर. द सेकंड केस, ऍडिशन ऑफ वेक्टर मध्ये सेकंड केस काय असेल, जरी दोन्ही वेक्टर ए वेक्टर आणि बी वेक्टर दे आर अँटी पॅरलल्स. अँटी पॅरलल म्हणजे काय असेल, दोन्ही वेक्टरची डायरेक्शन कशी असेल, अपोजिट असेल, डायरेक्शन अपोजिट असेल. सो व्हेन टू वेक्टर्स आर अँटी पॅरलल, हा अँटी पॅरलल आहे, या ठिकाणी पॅरलल आहे, हे लक्षात ठेवा. या ठिकाणी पॅरलल दोन्ही वेक्टर्स, दे आर अँटी पॅरलल्स.
याची डायरेक्शन सारखी आहे, याची डायरेक्शन सारखी नाहीये, अपोजिट आहे. अँटी पॅरलल, देन रिझल्टंट वेक्टर हॅज मॅग्निट्यूड इक्वल टू द डिफरन्स बिटवीन, या दोन्ही मधला डिफरन्स बिटवीन मॅग्निट्यूड ऑफ गिवन वेक्टर्स अँड डायरेक्शन इज सेम एज दॅट ऑफ द गिवन वेक्टर ऑफ टू लार्जर मॅग्निट्यूड्स. म्हणजे काय असेल, ह्या ए वेक्टर मधून बी वेक्टर हा वजा करायचा, डिफरन्स आहे या दोन्हीचा, पण ज्याचं मॅग्निट्यूड जास्त आहे त्याचं साइन आपण द्यायचं. म्हणजे काय असेल, आता समजा ए वेक्टरची किंमत जास्त असेल, बी वेक्टरची किंमत कमी असेल, त्याचं मॅग्निट्यूड जास्त आहे, त्याचं साइन प्लस साइन आहे, ते आपण प्लसच द्यावं लागेल त्याला, कारण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा झाली. सो the second case is when two vectors are anti-parallel, then resultant vector has magnitude equal to the difference between magnitude of given vectors and direction is same as that of the given vector of larger magnitude. Larger magnitude म्हणजे मोठ्या संख्येचं. If A vector and B vector are two given vectors, हे दोन वेक्टर्स आहेत, A vector and B vectors. ए वेक्टरची डायरेक्शन अशी आहे, त्याचं मॅग्निट्यूड 7 मीटर आहे. बी वेक्टरची डायरेक्शन अपोजिट आहे, ते ए पेक्षा अपोजिट आहे, त्याचं मॅग्निट्यूड 2 मीटर आहे. या दोन्हीचं रिझल्टंट काय असेल? सो रिझल्टंट ऑफ दिस टू, डायरेक्शन इज अपोजिट, मॅग्निट्यूड कसं आहे, मॅग्निट्यूड ह्याचं वेगवेगळं आहे, मॅग्निट्यूड ह्याचं 7 मीटर आहे, ह्याचं 2 मीटर आहे. आणि आर वेक्टर इक्वल टू ए वेक्टर मायनस बी वेक्टर. म्हणजे काय असेल या ठिकाणी, या ए वेक्टरचं मॅग्निट्यूड मायनस बी वेक्टरचं मॅग्निट्यूड म्हणजे किती आहे या ठिकाणी, ओन्ली 5 मीटर्स. मॅग्निट्यूड ऑफ आर वेक्टर इक्वल टू 5 मीटर असेल, कारण 7 minus 2 equal to 5. So these are the resultant vector when two vectors they are anti-parallel to each others. So these are the वेक्टर ऑपरेशन मध्ये आपण ऍडिशन ऑफ वेक्टर पाहतोय, त्याच्यामध्ये सबट्रॅक्शन पण आपल्याला पाहता येईल. त्या अगोदर आपण ऍडिशन ऑफ वेक्टरचे काही रूल्स आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. ट्रायंगल लॉ आहे, पॅरलोग्राम लॉ आहे, नंतर पॉलिगॉनल लॉ आहे, हे आपल्याला पाहायचं आहे. सो these are the condition of vector operations. So next one is a addition of vector मध्ये we have to use the three laws of addition of vector. The first law is triangle laws of vector addition. Second one is the parallelogram law of vector addition. आणि तिसरा आहे पॉलिगॉन लॉ ऑफ वेक्टर एडिशन्स. So these are the three laws of vector additions. The first law is triangle law of vector addition. The triangle law of vector addition मध्ये काय होतं नेमकं, तर स्टेटमेंट ऑफ ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर एडिशन मध्ये आपण दोन वेक्टरची बेरीज पण केलेली आहे. एडिशन ऑफ टू वेक्टर्स, ए वेक्टर आणि बी वेक्टर, आर वेक्टर इक्वल टू पी वेक्टर प्लस क्यू वेक्टर, किंवा आपण आर वेक्टर इक्वल टू ए वेक्टर प्लस बी वेक्टर सुद्धा कन्सिडर केलं आपण. तर ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर एडिशन म्हणजे अगोदर तुम्हाला ही स्टेटमेंट जशी लिहिलेली आहे तशी पाठांतर तुम्हाला झाली पाहिजे, कारण बोर्ड परीक्षेमध्ये तुम्हाला जशी स्टेटमेंट आहे ती स्टेटमेंट तुम्हाला पाठांतर केली पाहिजे. कारण पाठांतर करण्यापेक्षा तुम्हाला एक ट्रिक सांगतो मी कसं पाठांतर करायचं ते, त्यानुसार पाठांतर करायचं आणि या स्टेटमेंटला तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क मिळतात. तर ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर एडिशन मध्ये ही स्टेटमेंट लक्षात कशी ठेवायची पाहता. इट स्टेट दॅट इट मीन्स ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर एडिशन. It states that if two vectors are resolved both in magnitude and directions by the two sides of the triangle. म्हणजे काय, हा P वेक्टर आहे आणि हा Q वेक्टर आहे. आपण हे कन्सिडर केलं की हा P वेक्टर आहे, हा Q वेक्टर आहे. सो P वेक्टर and Q vectors, if two vectors are resolved both in magnitude and direction
बाय द टू साइड्स ऑफ द ट्रायंगल. या ट्रायंगलच्या दोन साइड्स आहेत. These are the one of the sides of triangle. These are the one of the sides of triangles. हा एक वेक्टर आहे, हा एक वेक्टर आहे. हा स्टार्टिंग वेक्टर आहे. Then both in magnitude and direction by the two sides of triangle taken in order, then their resultant म्हणजे कोणीचा p वेक्टर आणि q वेक्टरचा रिझल्टंट कोणता असेल? हा असेल. Then their resultant is represented, जसं आपण p वेक्टरला सांगितलेलं आहे, q वेक्टरला सांगितलंय, काय सांगितलेलं आहे? r मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्हीला पण सांगितलं आपण. तसंच या ठिकाणी पण सांगायचं आपल्याला, बोथ इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय द थर्ड साइड्स ऑफ द ट्रायंगल. म्हणजे तिसरी साइड कोणती आता? ही साइड तिसरी आहे. याला आपण रिझल्टंट म्हणतो. p वेक्टर आणि q वेक्टर रिझल्टंट कोणता आहे? r वेक्टर आहे. बाय द थर्ड साइड्स ऑफ द ट्रायंगल टेकन इन द अपोजिट ऑर्डर्स. कारण स्टार्टिंग पॉइंट ऑफ द वेक्टर कोणता आहे? p वेक्टर आहे. हा एंड पॉइंट ऑफ द वेक्टर कोणता आहे? हा q वेक्टर आहे. आणि त्याचा रिझल्टंट कोणता आहे? हा r वेक्टर आहे. सो स्टेटमेंट इज, if two vectors are resolved both in magnitude and direction by the two sides of the triangle taken in order, then the resultant is represented both in magnitude and directions by the third sides of triangle taken in the opposite orders. या दोन वेक्टरची डायरेक्शन जी आहे त्याच्या डायरेक्शनची अपोजिट असेल. सो दीज आर द ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. मग हा p वेक्टर आहे, हा q वेक्टर आहे. विथ द टू वेक्टर्स दे विल बी ऍडेड. मग आपण r वेक्टर इज इक्वल टू p वेक्टर प्लस q वेक्टर म्हणतो आपण. स्टार्टिंग पॉइंट ऑफ द p वेक्टर कोणता आहे? हा आहे. एंड पॉइंट ऑफ द q वेक्टर कोणता आहे? हा आहे. So p vector and q vector, they should be added. That is also called as resultant vector, and therefore r vector equal to p vector plus q vector. So this is the triangle law of vector addition. So r vector equal to p vector plus q vector. So next law is parallelogram law of vector addition. So parallelogram law of vector addition. In this law, or considering the two vectors, p vector and q vectors, it states that, statement of law काय आहे ठिकाणी? It states that if two vectors are represented both in magnitude and directions, हे आपण कोणता लॉ लिहितो शिकल्याचे आपल्या ठिकाणी. इफ टू वेक्टर्स आर रिप्रेझेंटेड बोथ इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, परत आपल्याला एक लाईन सांगायची. हे दोन्ही वेक्टर बाय द टू ऍडजसंट साइड्स ऑफ द पॅरलोग्राम, बाय द टू ऍडजसंट साइड्स ऑफ द पॅरलोग्राम, ड्रॉन फ्रॉम ए पॉइंट, म्हणजे कोणता पॉइंट? हा पॉइंट, ए पॉइंट. Drawn from a point, then their resultant म्हणजे हा, then the resultant is represented. या रिझल्टंटला पण सांगावं लागेल both in magnitude and direction. So then the resultant is represented both in magnitude and direction by the, ही कोणती साइड आता या ठिकाणी? by the diagonal of the parallelogram drawn from the same point. हा जे डायगोनल आहे त्या सेम पॉइंट पासून मूव्ह होतो. हा लॉ काय आहे ऍक्च्युअल? इफ टू वेक्टर्स आर रिप्रेझेंटेड, म्हणजे हा p वेक्टर आणि हा q वेक्टर, बोथ इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय द टू ऍडजसंट साइड्स ऑफ द पॅरलोग्राम. या दोन्ही ऍडजसंट साइड्स आहेत पॅरलोग्रामच्या. ड्रॉन फ्रॉम ए पॉइंट, हे ए पॉइंट पासून, देन द रिझल्टंट म्हणजे हा रिझल्टंट असेल. देन द रिझल्टंट इज रिप्रेझेंटेड बोथ इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन
by the diagonal of the parallelogram drawn from the same points. So we have to consider that these are the p vectors. हा p vector आहे, ab vector denoted by p vector, ad vector denoted by q vector, and ac vector denoted by r vector. R vector is the resultant vectors. So we have to consider the two vector p vector and q vectors. हे दोन्ही वेक्टर ऍडजस्टंट वेक्टर आहेत पॅरलोग्रामचे. हा डायगोनल आहे and हा पॅरलोग्राम तयार झाला. We have to join the lines. Then the complete parallelogram A, B, C, D हा पॅरलोग्राम आहे. Apply the triangle law of vector addition. आपण ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन अप्लाय करू शकतो आपण, कारण हा p वेक्टर आहे, ही बाजू आणि ही बाजू सारखीच आहे, हा q वेक्टर असेल. सो p वेक्टर आणि q वेक्टर्स हा रिझल्टंट आहे. अप्लाय द ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. सो ट्रायंगल ए बी सी हा ट्रायंगल मी कन्सिडर केला. कोणता ट्रायंगल? ट्रायंगल ए बी सी. सो ट्रायंगल ए बी सी द ट्रायंगल लोकॅलिटी म्हणतात. डायगोनल म्हणजे कोणता? एसी आहे. एसी वेक्टर इक्वल टू AB वेक्टर प्लस BC वेक्टर्स. बघा लक्षात घ्या, हा डायगोनल आहे, याला आपण AC वेक्टर म्हणतो. आपण ट्रायंगल कोणता कन्सिडर केला आहे? ABC हा ट्रायंगल कन्सिडर केला आहे. आणि अप्लाय द ट्रायंगल ऑफ वेक्टर ऍडिशन. सो AC वेक्टर इक्वल टू AB वेक्टर प्लस BC वेक्टर्स. मग हा AC वेक्टर किती आहे? AC वेक्टर हा R वेक्टर आहे. AB वेक्टर हा p वेक्टर आहे, कारण AB वेक्टर डिनोटेड बाय p वेक्टर, BC वेक्टर डिनोटेड बाय q वेक्टर. सो AC वेक्टर इक्वल टू AB वेक्टर प्लस BC वेक्टर. R वेक्टर इक्वल टू AB म्हणजे p वेक्टर आहे, BC म्हणजे q वेक्टर आहे. सो रिझल्टंट R वेक्टर इक्वल टू p वेक्टर प्लस q वेक्टर आहे. सो दिस इज द रिझल्टंट वेक्टर R वेक्टर इक्वल टू p वेक्टर प्लस q वेक्टर. देन वी हैव टू से दैट. So this is the law of parallelogram, law of vector addition. So this is the second law of addition of vectors. Law of parallelogram पाहिलेला आहे. Parallelogram मध्ये आपण addition of vector पाहिलेला आहे. The next one is what is the magnitude of resultant vector R vectors? त्याचं magnitude काय असेल? Magnitude of the resultant vector R vectors. So ABCD is a parallelogram. AB vector denoted by P vector, AD vector denoted by Q vector, AC vector denoted by R vector is the resultant vector. So these two vectors P vector and Q vector makes an angle theta. So we have to say that theta be the angle between two vectors P vector and Q vector. These two vectors makes an angle theta. So these are diagonals of AC. AC is the diagonals. तर आपण resultant vector म्हणतो. Draw perpendicular draw CE on extended AB. On extended AB. आपण याच्यावर एक ड्रॉ टाकलेला आहे, परपेंडिक्युलर ड्रॉ ऑन एक्सटेंडेड AB है. AB वेक्टरवर हा एक्सटेंड केला आपण. हा AB वेक्टर डिनोटेड बाय P वेक्टर आहे. देन there is angle theta. We have to consider theta be the angles in triangle BEC. So first we have to consider the triangle AEC. कोणता ट्रायंगल कन्सिडर आम्ही? AEC हा ट्रायंगल कन्सिडर केला. ट्रायंगल AEC we have to use the Pythagoras laws.
आपण पायथागोरसचा प्रमेय जेव्हा यूज केला या ठिकाणी, कर्ण वर्ग बरोबर पाय वर्ग अधिक उंची वर्ग हा लॉ आपण जर यूज केला या ठिकाणी, तर यातला कर्ण कोणता असेल? एसी असेल. तर आपण डायगोनल म्हणतो आपण. हा एसी स्क्वायर आहे, कर्ण वर्ग. हा एई म्हणजे पाया आहे आणि सी म्हणजे उंची आहे. सो AC square equal to AE square plus CE square. First we have to consider triangle AEC. हा ट्रायंगल आपण कन्सिडर केला आहे आणि त्याचा we have to use the Pythagoras law. मग AC square equal to AE square plus CE square. So AE square means ही जी डिस्टन्स आहे AB प्लस BE आहे, बरोबर आहे. कारण हा AB मी एक्सटेंड केलेला आहे तो B टू E पर्यंत आहे आणि AE इज इक्वल टू AB प्लस बी आहे. मी तिथं लिहिलं AB प्लस बी चा स्क्वेअर आहे प्लस सी स्क्वेअरला सी स्क्वेअर आहे. मग हा ब्रॅकेट सोडून घ्या अगोदर, हा स्क्वेअर ब्रॅकेट आहे. हा AC स्क्वेअर इक्वल टू हा ब्रॅकेट पहिल्याचा स्क्वेअर करून घ्या AB स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ AB इंटू बी प्लस बी स्क्वेअर. हा ब्रॅकेट मी सोडून घेतला A प्लस बी चा स्क्वेअर, A स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2AB हा सोडून घेतला प्लस सी स्क्वेअर सी स्क्वेअर. सो AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस हा बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मी अगोदर घेतली टर्म, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मी टर्म अगोदर घेतली प्लस ट्वाइस ऑफ AB इंटू बी. सो दिस इज द इक्वेशन नंबर 1. वी हैव टू फाइंड आउट द मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट वेक्टर आर वेक्टर आपल्याला काढायचं आहे ठिकाणी. सो now we have to consider the next triangle BEC. BEC हा ट्रायंगल मी कन्सिडर केला कारण मला एक तर बी ची व्हॅल्यू काढायची आहे, त्यासाठी मी हा ट्रायंगल कन्सिडर केला. सो आपल्याला माहित आहे ट्रायंगल BEC हा डायगोनल आहे, म्हणजे हा कर्ण आहे, हा पाया आहे, ही उंची आहे. मग आपण बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इक्वल टू काय असेल? बीसी स्क्वेअर असेल. तोच लॉ आपण यूज केला पायथागोरस. बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इक्वल टू बीसी स्क्वेअर आहे. अँड आपण जर या ठिकाणी कॉस थिटाच कन्सिडर केला, या ठिकाणी हा थिटा आहे कारण मला बी ची व्हॅल्यू माहित नाही, काढायची व्हॅल्यू मला. वी हॅव टू कन्सिडर द लॉ ऑफ साइन कॉस अँड टॅन. आपण कॉसचा नियम वापरला या ठिकाणी. कॉस थिटा इज इक्वल टू बी अपॉन बीसी. तर आपण मराठीमध्ये लगतची म्हणतो, आपण लगतची आपण कळ. सो कॉस थिटा इज इक्वल टू बी अपॉन बीसी आहे. बी इक्वल टू बीसी कॉस थिटा असेल. बी इज इक्वल टू बीसी कॉस थिटा. सो पुट दिस व्हॅल्यू बीसी स्क्वेअर, याची किंमत आपल्याला माहित झाली, याची पण किंमत आपल्याला माहित झाली. या दोन्ही किमती तर ठेवून टाका इक्वेशन 1 मध्ये. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. वी गेट AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AB स्क्वेअर प्लस याची किंमत आपल्याला भेटली आहे BC स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ AB इंटू B ची किंमत आपल्याला भेटली आहे BC कॉस थिटा. हे BC कॉस थिटा आपण लिहिलं. सो फ्रॉम दिस फिगर नाउ AC इज इक्वल टू काय? आपल्याकडे R वेक्टर आहे, त्याचं मॅग्निट्यूड किती R आहे. AB घेतलं, त्याचं मॅग्निट्यूड मी P घेतलेलं आहे. AD आहे ही बाजू, AD बरोबर काय असेल? AD बरोबर BC असेल. AD इक्वल टू BC व्हॅल्यू, ही बाजू आणि ही बाजू सारखीच आहे, मग इक्वल टू काय असेल? Q असेल. सो AC इज इक्वल टू R आहे, AB इज इक्वल टू P आहे, AD इज इक्वल टू BC इज इक्वल टू Q आहे. पुट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन. AC ची किंमत ठेवून टाकली मी, R आहे, R चा स्क्वेअर झाला इक्वल टू AB ची किंमत P आहे, P स्क्वेअर झाला प्लस Q, BC ची किंमत Q आहे, Q स्क्वेअर झाला प्लस ट्वाइस ऑफ AB P BC Q आणि कॉस थिटाला कॉस थिटा. मग काय झालं? R स्क्वेअर इक्वल टू P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर प्लस 2PQ कॉस थिटा. बट वी हॅव टू फाइंड आउट द रिझल्टंट वेक्टर, म्हणजे R वेक्टर आपल्याला काढायचा आहे. सो R इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ दिस व्हॅल्यूज. मग R इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर प्लस 2PQ cos theta. This is the equation of magnitude of the resultant vector R vectors. So
This is a simple equation in the parallelogram, law of parallelogram vector additions. त्यामुळे आपला इक्वेशन नेहमी परीक्षेला विचारतात. Derive an expression for the magnitude of the resultant vector in a law of parallelograms. त्यामुळे तुम्हाला विचारतात इक्वेशन, ती इक्वेशन सिंपल आहे. तर आपण सिंपलपणे अगोदर हा मोठा ट्रायंगल कन्सिडर करा, त्याच्यावर पायथागोरस लॉ येऊन आपण याची किंमत काढा. नंतर हा ट्रायंगल कन्सिडर करा, त्याच्यावर तुम्ही बी आणि बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअरची किंमत काढा, बी सी स्क्वेअर, त्याच्यावर बीची किंमत काढा आणि ही व्हॅल्यू इथं पुटअप करा. आणि नंतर शेवटात मला ह्याची किंमत माहीत आहे, एसीची किंमत माहीत आहे, ए बीची किंमत आपल्याला माहीत आहे, एक किंमती ठेवून टाका आणि आर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2p क्यू कॉस थिटा. दिस इज द एक्सप्रेशन फॉर मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट वेक्टर. तर आपण रिझल्टंट वेक्टर त्याचं मॅग्निट्यूड पाहिलेलं आहे. आता आपण डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर आर वेक्टर्स. सो डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर. So this is a parallelogram. ABCD is a parallelogram. AB is a vector denoted by P vector. AD vector denoted by Q vector. And AC is a diagonal, is the resultant vectors. P vector and Q vector makes an angle at theta. But we have to find out the resultant. या वेक्टरची आपल्याला डायरेक्शन काढायची आहे, म्हणून रिझल्टंट वेक्टर मेक्स अन अँगल अल्फा विथ द पी वेक्टर्स. सो आर वेक्टर मेक्स अन अँगल अल्फा विथ पी वेक्टर्स. ह्या अल्फानी या पी वेक्टर आणि आर वेक्टर सोबत केलेला अँगल आहे. हा रिझल्टंट वेक्टर आहे, हा एक पी वेक्टर आहे. सो फ्रॉम दिस फिगर वी हॅव टू क्लिअर दॅट the triangle AEC, A, E आणि C हा ट्रायंगल आपण कन्सिडर केला. ट्रायंगल AEC. सो tan ऑफ अल्फा इक्वल टू, आपल्या डायरेक्शन काढायची आहे रिझल्टंट वेक्टरची. tan ऑफ अल्फा इक्वल टू आपल्याला माहित आहे CE, समोरची बाजू आपण, आणि AE लगतची म्हणतो आपण. म्हणजे काय असेल, सी अपॉन ए असेल. सो टॅन ऑफ अल्फा इज इक्वल टू सी अपॉन ए आहे, इक्वल टू सी अपॉन ए. आपल्याला माहित आहे ए इज इक्वल टू ए बी प्लस बी असेल. ए बी प्लस बी म्हणजे ए आहे. सो सी अपॉन ए बी प्लस बी म्हणजेच ए आहे. सो इक्वेशन बघतो. बट फ्रॉम ट्रायंगल BEC हा ट्रायंगल मी कन्सिडर केल्यानंतर, सो ट्रायंगल BEC, फ्रॉम दिस ट्रायंगल साइन ऑफ थीटा इक्वल टू काय असेल तर साइन ऑफ थीटा इज इक्वल टू CA अपॉन BC. समोरची बाजू भागिले कर्ण आपण त्याला म्हणतो. म्हणजे काय असेल, साइन थीटा इज इक्वल टू C अपॉन BC आहे. So CE equal to BC sin theta, CE equal to BC sin theta, and cos of theta is equal to लगतची बाजू भागिले कर्ण आहे, मग sin cos of theta is equal to B upon BC आहे, B upon BC. So B is equal to BC cos theta. आपल्याला CE ची किंमत माहित झाली, BE ची किंमत माहित झाली आपल्याला. Put this value in this equation. Equation थर्ड मध्ये ठेवून टाका. Put this value in equation third, we get tan of alpha is equal to CE ची किंमत आपल्याला माहित आहे BC sin theta, हे ठेवून टाकली. AB प्लस B ची किंमत आपण आता काढलेली आहे BC cos theta आहे. सो tan of alpha is equal to BC sin theta upon AB plus BC cos theta. Tan alpha is equal to BC ची किंमत आपल्याला माहित आहे BC is equal to QI. These two sides are equal. So these are the Q. म्हणजेच काय असेल, BC इक्वल टू Q sin थीटा अपॉन AB ची किंमत आपल्याला माहित आहे P वेक्टर आहे, त्याचं मॅग्निट्यूड P असेल. P प्लस BC ची माहित आहे Q आहे, Q cos थीटा. सो tan ऑफ अल्फा इज इक्वल टू Q sin थीटा अपॉन P प्लस Q cos थीटा आहे. सो अल्फा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ
q sin theta upon p plus q cos theta. So this is the expression for direction of resultant vector. So alpha is equal to tan inverse of q sin theta upon p plus q cos theta. So तर हा हे डायरेक्शन पाहिले आपण, रिझल्टंट वेक्टर पाहिला, त्याचं मॅग्निट्यूड पाहिलं, लॉ ऑफ ट्रायंगल पाहिला आपण, लॉ ऑफ पॅरलोग्राम पाहिला. तर आपण आणि जर दोन वेक्टरपेक्षा जास्त वेक्टर असतील तर आपण त्याला पॉलिगॉनल लॉ म्हणतो आपण त्या ठिकाणी. सो आज आपण जे पाहिलेलं आहे, अल्फाची किंमत काढली आपण, आर ची पण किंमत काढली, रिझल्टंट वेक्टर आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq cos थीटा हा रिझल्टंट काढला. हे डायरेक्शन काढायची तर हा फॉर्म्युला वापरा, कारण क्यू ची किंमत आपल्याला माहीत असते, पी ची किंमत माहीत असते आणि थीटा पण तुम्हाला दिलेला असतो, तर तुम्हाला डायरेक्शन काढता येते. सो आज आपण इथं थांबू.